हॅलो सुपर लर्नर्स. आनंदी आणि मस्त आयुष्य जगायचे तर मग एकच मंत्र लक्षात ठेवा, प्रमाण. मुलांनो, मी साची, तुमची स्टडी बडी आणि खूप खूप स्वागत तुमचं साची स्टडी स्टुडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही आईकडून बऱ्याचदा ऐकलं असेल की अरे जास्त मोबाईल बघू नकोस किंवा जरा कमी चिडत जा रे. तेच तर आहे प्रमाण. मित्रांनो, आज आपण एक खूप सुंदर आणि सगळ्यांनाच आयुष्यभर उपयोगी पडणारी कविता समजून घेणार आहोत. नाव आहे प्रमाण. इयत्ता आहे 6वी आणि पुस्तक आहे माऊली. तर चला लगेच. प्रमाण म्हणजे योग्य मर्यादा, योग्य माप, न जास्त न कमी. म्हणजेच प्रत्येक गोष्टीत समतोल साधणं. अगदी स्वयंपाकात जसं प्रमाण असतं, तसंच आपल्या वागणुकीतही असावं. उदाहरणार्थ, जास्त साखर टाकली तर गोड पदार्थ बिघडतो किंवा एखाद्या पदार्थात मीठ कमी पडलं तर त्या पदार्थाला चवच लागत नाही. ही कविता आपल्याला सांगते की आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, आनंदी राहायचं असेल, तर कोणतीच गोष्ट अतिप्रमाणात करू नये. सगळं काही योग्य प्रमाणातच हवं. तर चला समजून घेऊया या कवितेचा भावार्थ. पाहूया कवितेचं पहिलं कडवं. अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला, अति कामते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. म्हणजे माझ्या छोट्या मित्रांनो, खूप रागही काहीच कामाचा नसतो बरं का. कारण त्यामुळे लोक दुखावली जातात आणि तुमचे होणारे कामही होत नाही. तसेच तुम्ही जर जास्तच नम्र राहिला तर लोक तुम्हाला खूप भोळे समजतात. तुमचा गैरफायदा घेऊन तुम्हाला फसवतात आणि तुम्हाला घाबरवायला लागतात. म्हणजेच कुठलीही गोष्ट अति झाली की ती घातकच ठरते. त्यामुळे योग्य प्रमाणातच सगळं काही हवं. वेळप्रसंगी रागवताही यायला हवं आणि नम्रपणे वागताही यायला हवं. जसं स्वयंपाक करताना आई सगळं मोजून मापून टाकते, तेव्हाच तो पदार्थ रुचकर बनतो. तसंच आयुष्याचंही आहे. प्रत्येक गोष्ट योग्य प्रमाणात केली ना, तर आयुष्य सुंदरपणे जगता येतं. आता पाहूया कवितेचं दुसरं कडवं. अतिभूषणे मार्ग तो संकटाचा, अति थाट तो वेश होतो नटाचा, राहावे असे की न कोणी हसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की जास्त दागिने घालून मिरवणं म्हणजे हाताने संकट ओढवून घेण्यासारखं आहे किंवा चोरांना आमंत्रण देणेच होय. अतिदागिने पाहून ते तुम्हाला नक्कीच लुबाडतील. तसेच जास्त नटणे, थटणे म्हणजे नटासारखं राहणं झालं, जो की एखाद्या नाटकासाठी किंवा सिनेमासाठी तसा वेश करतो. पण आपण जर खऱ्या आयुष्यात तसं राहिलो, तर लोक आपली थट्टा करतील, आपल्याला हसतील. त्यामुळे नेहमी साधं पण छान, नीटनेटकं राहावं, की ज्यामुळे आपल्यालाही छान वाटेल आणि लोकही आपल्यावर टीका करणार नाहीत. सगळं कसं योग्य प्रमाणातच हवं. तिसरं कडवं आहे, तुतीला अति बोलती श्वान वृत्ती, अति लोक निंदा करी दुष्ट चित्ती, नको न उगे शब्द स्पर्शे डसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. मुलांनो, एखाद्याची विनाकारण अतिस्तुती करणं म्हणजे श्वान वृत्ती झाली. म्हणजे काहीतरी स्वार्थ मनात ठेवून एखाद्याच्या पुढे पुढे करणं झालं, जे की अजिबातच योग्य नाही. तसंच सतत कोणा ना कोणाची निंदा करणेही योग्य नाही. त्यामुळे ही लोक दुखावली जातात आणि दुरावतात. त्यामुळे नेहमी योग्य वेळी योग्य शब्द वापरून बोलणे चांगले. निंदा ही योग्य शब्दात आणि कौतुक ही योग्य शब्दात. सगळं काही योग्य प्रमाणात आणि खरं असावं. चौथं कडवं आहे, जुन्याचे अति भक्त ते हट्टवादी, नव्याने अति लाडके शुद्ध नादी, खरे सार शोधून या नित्य घ्यावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. मित्रांनो, जुनं ते सोनं म्हणून
प्रत्येक जुनी गोष्ट, वस्तू किंवा विचार कवटाळून बसणंही योग्य नाही. आणि आम्ही नवीन पिढी म्हणून प्रत्येक नवीन गोष्टींचंच, वस्तूंचंच किंवा विचारांचंच कौतुक असणं हेही उपयोगाचं नाही. आपल्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, हा सारासार विचार करून निवड करता येणं फार महत्वाचं आहे. नव्या जुन्याची योग्य सांगड घालता येणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे सगळं काही योग्य प्रमाणातच हवं. तर मुलांनो, प्रमाण कविता आपल्याला शिकवते, की कसे वागावे, कसे बोलावे, कसे राहावे आणि प्रत्येक गोष्टीत समतोल साधत आनंदाने, सुखाने यशस्वी जीवन कसे जगावे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. लगेच शेअर करा आणि साची स्टडी स्टुडिओला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला, भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.